नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज दिनांक 2 डिसेंबर 2024। तर आज आपली हरभऱ्यावर पहिली फवारणी चालू आहे। तर हरभऱ्याला आज रोजी आपल्या झालेले आहेत 29 ते 30 दिवस, 2 तारीख आणि 3 तारखेचा हा टोकनचा प्लॉट आहे। याच्यामध्ये 4.5 फूटचा बेड आहे आणि 2 लाईन आपण त्याच्यावर घेतलेले आहे। तर पहिली फवारणी आपली त्याच्यामध्ये आपण घेत आहोत इमॅमेक्टिन बेंझोइट आणि त्याचबरोबर घेत आहोत बुरशीनाशकामध्ये रोको, ज्याच्यामध्ये थायफिनाइड मिथाइल आहे। आणि त्याचबरोबर आपण वाढ आणि फुटव्यासाठी घेत आहोत 28-28-0 हे आपण वरखत प्रतिपंप 100 ग्राम प्रमाणे घेत आहोत। आणि फवारणी जी आहे आपली ही फक्त आपण त्या झाडालाच टार्गेट करून फवारणी करत आहोत, म्हणजे आपलं औषधाचं प्रमाणसुद्धा कमी लागेल आणि औषधाची सुद्धा बचत आपली या ठिकाणी होईल। तर अशा पद्धतीने आपली पहिली फवारणी जी आहे ही आपली चालू आहे। तर हरभरा कशा पद्धतीचा आहे बघू शकता आणि फुटवा तुम्ही बघू शकता। आपल्या हरभऱ्याला हरभरा फुलेकृपा एकदम जबरदस्त फुटवा झालेला आहे। पुढ्यापासून बघू शकता, एकच झाड आहे आणि ही फुटवा प्रत्येक झाडाला। यावर्षी थंडीचं प्रमाण जास्त असल्यामुळे हरभऱ्याला फुटवा जबरदस्त आहे। याच्यामध्ये आपण टॉनिकचा वगैरे वापर करणार नाही, कारण की आपण आतापर्यंत टॉनिकचा वापर सोयाबीनमध्ये बी केला नाही आणि हरभऱ्यामध्ये सुद्धा आपण टॉनिकचा वापर करत नाही। हरभऱ्याला फुटव्यासाठी आपण जे सांगितलं की शेंडा खुडणी महत्त्वाची आहे, तर ती शेंडा खुडणी याला आपण केलेली आहे। तर शेंडा खुडणीसाठी आपल्याला 4.5 एकरसाठी साधारण 3200 रुपये लागले होते। आणि या भाजीचा जी मार्केटमधून उत्पादन झालं भाजीचं, तर हे झालं होतं आपल्याला 2000 रुपये। तर शेंडा खुडणीला काही जास्त आपल्याला खर्च आले नाही, तेच आपल्याला फायदा झालेला आहे। परंतु शेंडा खुडल्यामुळे 100% फुटवा हे जोरदार आलेले आहे, पाहू शकता। आणि पहिलीच फवारणी आहे, याला आपण बीज प्रक्रिया केलेली होती कस्टोडियाची 2 ml प्रमाणे। आणि याच्यामध्ये 0% मर दिसते आपल्याला, एकही झाड आपल्याला असं मरलेलं वगैरे दिसत नाही। पहिलीच फवारणी आहे। बरेच जण म्हणतात की डॉलर हरभरा मरते किंवा मग टोकन केलेला हरभरा जास्त उधळतो, असा एक गैरसमज शेतकऱ्यांच्या मनामध्ये असते। हे गैरसमज काढण्यासाठी तुम्ही बघू शकता, आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, याच्यामध्ये फुटवा तर आहेच परंतु मरसुद्धा 0 आहे। याच्यामध्ये एकही झाड असं तुम्हाला मेलेलं दिसत नाही। आणि याच्यामध्ये आपण तणनाशकाचा सुद्धा वापर केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण टिंजर हे तणनाशक घेतलेलं आहे नालीमध्ये आणि या फट्ट्यामध्ये। संपूर्ण तणसुद्धा आता दबत आहे, म्हणजे याची वाढ जी आहे ही थांबलेली आहे तणाची। तर हे तण पूर्ण एकदम 6 दिवसामध्ये संपूर्ण जळून जाईल। तणनाशक घेऊन आपण 3 दिवस झाले। तर या पद्धतीने आपलं नियोजन आहे, कारण की तिन्ही फवारणी जी आहेत तणनाशकाची, त्याच्यानंतर ही पहिली फवारणी अळीनाशकाची, सर्व एकत्र आल्यामुळे आणि वातावरण ढगाळ असल्यामुळे आता ही थोडंसं लवकर आपलं होत आहे। नाहीतर आपण तणनाशक घेऊन 4-5 दिवस तरी थांबणार होतो, परंतु ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्याला पहिली फवारणी जी आहे ही थोडीशी लवकर आपली होत आहे। तर अशा पद्धतीने आपलं नियोजन आपल्या शेतामधलं आहे। जबरदस्त फुटवा हरभरा फुलेकृपा आणि ही जुगाड खूप जबरदस्त आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे औषधाची बचत ज्याला आपण म्हणतो, ही या जुगाडाद्वारे आपल्याला औषधाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये बचत करता येईल। तर ही जुगाड आपण घेतलेलं आहे मार्केटमधून 150 रुपयाला। तर याला 4 नोझल आहेत, मधले 2 नोझल बंद केले आपण त्याच्यामध्ये। आणि तुम्ही बघू शकता फक्त झाडाला टार्गेट केलेलं आहे ह्याच्यामध्ये हरभऱ्याच्या। आणि या पद्धतीने आपली फवारणी चालू आहे। 3 एकरमध्ये आपल्याला लागतील फक्त 10 पंप। 10 पंपामध्ये आपलं संपूर्ण 3 एकर रान होऊन जाईल। हे जबरदस्त फवारणी चालू आहे याच्यामध्ये।